मान श्रीमंतांना असतो, गरिबांना नाही. पाहुणचार पैशांचा होतो, माणसाचा नाही. तर जय शिवराय भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच असाल. तर अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि ह्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत, बीटमार्कचे किपेक, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तिथनं ते तुम्ही अलाइट मोशन ह्या ॲपमध्ये ॲड करून घ्यायचे. तर बघू शकताय, सर्वप्रथम आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला खाली प्रोजेक्टचा जो ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करायचं आहे. नंतर मी तुम्हाला जे बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोव्हाइड केलेले आहेत ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता, अशा प्रकारचा बीटमार्क आणि शेक इफेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर ह्यात तुम्हाला जस्ट पहिल्यांदा इथे बीटमार्क ओपन करायचा आहे. अशा प्रकारे बीटमार्क अशा प्रकारे दिसून येणार आहे तुम्हाला. तर ह्यात तुम्हाला जस्ट पहिल्यांदा सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करून मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन इथे एक तुमची इमेज इथे ॲड करून घ्यायची. तर अशा प्रकारची इमेज मी इथे ॲड करून घेतो. इमेज ॲड केल्यानंतर जस्ट वरती तुम्हाला 3 डॉट दिसून येते, त्याच्यावरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची. नंतर ह्याची जी लेंथ असेल बघू शकताय, ती आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची. नंतर अशा प्रकारे जिथे आपले बीट दिलेले आहेत ते अशा प्रकारे टच करून तुम्हाला असे फोटो अशा प्रकारे 2 पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचं. तर अशाच प्रकारे सर्व बीटवरती येऊन तुम्हाला फोटो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. शकता आपले जे फोटो आहेत ते कट करून झालेले आहेत. त्यानंतर जस्ट आपली जी ग्रुपची लेअर आहे बघू शकताय, ती अशा प्रकारे बॅकग्राऊंड फोटोच्या वरती आणायची. त्यानंतर बघू शकता आपले लिरिक्स जे आहेत ते शो होणार आहेत. त्यानंतर लिरिक्स व्यवस्थित अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरवरती टच करून अशा प्रकारे वरती एकदम अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला आपल्या शेक इफेक्टच्या प्रिसेटमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर इथे जो तुम्हाला पहिला इफेक्ट दिसून येतोय त्याच्यावरती टच करायचा आहे पहिल्या इमेजवरती. त्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टचा जो ऑप्शन शो होणार आहे त्याच्यावरती जाऊन ह्या फोटोमधले जे इफेक्ट असतील ते अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या बीटमार्कच्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे तुम्हाला. नंतर त्यामधली जी आपली पहिली इमेज आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारची, त्याला टच करून तुम्हाला इथे हे जे इफेक्ट आहेत ते अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. तर बघू शकता आपल्या पहिल्या इमेजवरती जे आपले इफेक्ट आहेत ते इथे अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर पुन्हा तुम्हाला शेक इफेक्टच्या प्रिसेटमध्ये जायचं आहे. त्यानंतर जी आपली दुसरी इमेज आहे बघू शकता, त्यातले इफेक्ट ते कॉपी करून घ्यायचे तुम्हाला. इफेक्ट कॉपी केल्यानंतर जस्ट तुम्हाला बीटमार्क ओपन करायचा आहे. नंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारची जी छोटी इमेज आहे बघू शकता आपली 8 सेकंदावरती, त्याच्यावरती येऊन तुम्हाला हे जे इफेक्ट आहेत ते अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. तर बघू शकताय आपले इफेक्ट इथे पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर आपलं पुन्हा एकदा शेक इफेक्टच्या प्रिसेटमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघू शकताय तुम्ही जी आपली तिसरी इमेज आहे त्यामधील इफेक्ट इथे कॉपी करायचे आहेत. त्यानंतर बीटमार्कमध्ये जाऊन अशा प्रकारे बघू शकता ही जी तुम्हाला इमेज दिसून येते ह्याच्यावरती टच करून तुम्हाला ह्यामध्ये इफेक्ट असतील ते अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्या पुढची एक इमेज तुम्हाला सोडायची आहे. त्यानंतर जी आपली ही इमेज असेल बघू शकता सेकंड लास्ट इमेज, त्यामध्ये अशा प्रकारे हे इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. तर बघू शकता आपले आता 2 फोटो राहिलेले आहेत अशा प्रकारचे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शेक इफेक्टच्या प्रिसेटमध्ये जाऊन आपला जो शेवटचा फोटो आहे बघू शकता त्यातील इफेक्ट इथे कॉपी करायचे. त्यानंतर जस्ट ते जे आपले जे 2 इमेज राहिलेत त्यामध्ये अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपले इफेक्ट इथे पेस्ट करून झालेले आहेत. नंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक PNG प्रोव्हाइड केलेला आहे, तो PNG इथे ॲड करून घ्यायचा आहे. नंतर ह्याची लेंथ आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची. नंतर PNG अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे वरती ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर बघू शकता सुरुवातीला लावून हा सेम PNG तुम्हाला पुन्हा एकदा ॲड करायचा आहे. नंतर ह्याची लेंथ बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे 8 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. नंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे लिरिक्सच्या बॅकग्राऊंडला ॲड करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर अशा प्रकारे होल्ड प्रेस करून आपल्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचं आहे. त्यानंतर जी आपली PNGची जी ब्लेंड ऑपोजिट आहे बघू शकता ती अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो ते तयार झालेला आहे.
का तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. त्यानंतर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट वरती जो तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसून येतो आहे त्याच्यावरती टच करून येते व्हिडिओ असेल तो येथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.